तेजोनिधीमध्ये एक्झॅक्टली काय आहे काय, म्हणजे काय वाचायला मिळेल आम्हाला सगळ्यांना? जसं मी आता जस्ट म्हणालो की मी काय केलं आहे ना की ह्याच्यामध्ये अनिकेत लोकांचे ना लोकांना आहे ना टिपिकल ज्ञान दिलेलं आवडत नाही. सो माझा असा विचार आला, अनुभव सांगायची किंवा स्टोरी सांगायची लोकांना. स्टोरी म्हणजे मी काय लिहिलेली नाही, लोकांनी मला जे अनुभव सांगितले त्याचं एक गोष्टीमध्ये रूपांतर करायचं आणि त्या गोष्टींमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. हा त्याच्यामागचा मग ह्या पुस्तकामध्ये ना 22-25 लोकांचे अनुभव आहेत, त्या गोष्टी आहेत, त्या वाचताना तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल आणि असं वाटेल अरे जे लोक भेटलेच नाहीत ना त्यांना असं वाटेल अरे असे भिडे साहेब. तर आणि त्याच्यातून आहे ना त्या जसं मी बोललो ते व्यक्तिमत्वाचे पैलू त्याचं मी एक टिप तयार केली. ते माझा हा उद्देश या पुस्तकाचा तो आहे की हे पुस्तक नुसतं वाचू नका, त्या पुस्तकामधून भिडे साहेबांचे जे विचार आहेत ना, तो व्यक्तिमत्वाचा जो पैलू आहे ना, तो जर तुम्ही आत्मसात केलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंतीचा राजमार्गामध्ये चालू शकाल. कारण त्यांचे जे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत ना ते एवढे भारी आहेत सर्व. मी 22-25 लिहिलेत, तुम्ही 5 ते 10 जरी काढलेत ना त्यातले ते तुम्ही आत्मसात केलेत तरी तुम्ही यशस्वी व्हाल. तर तो या पुस्तकामध्ये त्या स्टोरीजच्या याच्यामधून तुम्हाला क्लिअर होईल. आणि ते अक्षरशः म्हणजे लोक म्हणतात ना एका दिवसामध्ये पण पूर्ण होतं, काही काहींनी 2-2 तासामध्ये पण संपवून टाकलं आहे पुस्तक, की एवढं ते इंटरेस्टिंग करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि झालं. बरोबर, मी नक्की वाचन पुस्तक, कारण का खूप इंटरेस्टिंग मला वाटतं हे सगळं ऐकतानाच. येस. तर भिडे साहेबांबद्दल मला वाचायला नक्कीच आवडेल, पुस्तक मी नक्की वाचणार. ह्याच्यापुढे मला हे विचारायचं तुम्हाला की पुस्तकाची आत्तापर्यंत विक्री किती झाली, कारण जानेवारीतच चालू झाले, आज आपण बसलोय मे महिन्यामध्ये, तर ह्या गेल्या 4-5 महिन्यामध्ये पुस्तकाची विक्री किती झाली आणि लोकांचे अनुभव काय आहेत, म्हणजे ज्यांनी घेतलंय पुस्तक वाचलंय त्यांनी तुम्हाला त्याच्याबद्दलचा फीडबॅक काय दिलाय? अनिकेत आता साधारण 1,500च्या आसपास पुस्तकांची विक्री झाली आहे सॅटर्डे क्लबमध्ये. जसं मी बोललो हे भिडे साहेबांचं असल्यामुळे अनेक लोकांनी जसं प्रकाशित झालं लगेच 20-20, 25-25 पुस्तकांच्या ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. अनेक लोकांनी ह्याच्यावरती व्हिडिओ मला दिले की ह्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी व्हिडिओज दिले. त्यामुळे अनेक लोकांनी म्हणजे जसं हे पुस्तक आलं ना मला लोकांनी अरे सर मला 20 पुस्तकं द्या, मला 10 पुस्तकं द्या, मला हे एवढे पुस्तकं, काही लोकांनी भेट देण्यासाठी हे पण लोकांनी हे घेतले. आत्तापर्यंत 1,500 पुस्तकं साधारण त्याची विक्री झाली आहे. आणि प्रतिक्रिया तर बापरे अशा मिळत आहेत ना, जसे लोक वाचतात म्हणजे काही म्हणजे माझं प्रकाशन झालं त्यावेळेला माझ्याबरोबर कोणी होते त्यांनी तर ट्रेनमध्ये असताना ते पुस्तक वाचलं आणि मला भेटायला आले की सर मी हे पुस्तक वाचलं आणि आम्ही तर भेटलो नाही सरांना, पण तुमच्यामुळे आज आम्हाला भिडे साहेबांना भेटता आलं. किती जण जे भेटले होते अगोदर ते असं बोलले की आज ह्या पुस्तकामुळे ना आम्हाला पुन्हा एकदा भिडे साहेब भेटले आणि असं वाटलं की भिडे साहेब आमच्याशी बोलतायत लिटरली. म्हणजे लोकांना असे लोक हे आले. अच्छा, काही जण सॅटर्डेच्या बाहेर पण गेलं, त्यांच्या पण प्रतिक्रिया आल्यात की आज म्हणजे एक व्यक्तिमत्व कसं असू शकतं, आपल्या उद्देशासाठी किती कार्य करणारं असू शकतं आणि त्यांच्यामध्ये किती पैलू होते हे आम्हाला कळलं. तर खूप म्हणजे मला आज असं काय म्हणतात ना, असं एक ब्लेस्ड किंवा धन्य झाल्यासारखं वाटतं. अरे कोणतरी असं बोलतं ना की अरे आम्हाला भिडे साहेबांना भेटता आलं या पुस्तकाच्या माध्यमातून, खूप बरं वाटतं. अरे हा चांगलं आहे. असं तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.